इथे थांबायला नको, नाही तर मी उगाच याच्या ताडकीने. हे काही मी केलेलं नाहीये. ही साखीची डेड बॉडी कुठे गायब झाली? हा कुठं गेला? हा उठून तर इथून चालत गेला नसेल ना. पण एवढं वरून टाकल्यानंतर कुठलाही माणूस मरेल. गेली कुठे बॉडी तशी? कसले ओरखडे आहेत, रक्ताचे डाग पण दिसत आहेत. कोणीतरी बहुतेक साखीची डेड बॉडी ओढत घेऊन गेलाय. अजून कशी आली नाही ग ही पोर? आता पोते पोचाय पाहिजे होतं. आपा मम्मीला फोन करून विचारा कुठवर आली आहे. मी जातो तिला घ्यायला. अरे लेका, विचारायला फोन तर उचलायला पाहिजे की नाही? हा, कवा धरून फोन लावतोय, उचलणं झाली ती. अहो एकदा परत फोन लावून बघा की. बघितलं नाही उचलत. अहो असेल इथं कुठेतरी जवळपास म्हणून नसेल उचलला फोन. आपा आपा चला आपण जाऊया, मम्मीला शोधूया मम्मी कुठं गेली ते. चला. अरे काय चाललंय रे तुझं? हा, ते काय रानात पडलीये का? येईल अरे ती येईल. बोला आजी बघ ना ग. अहो आता पोते तिला यायला पाहिजे होती. हो नाही तर काय आजी, किती दिवस झाले मी मम्मीला भेटलो नाहीये. मला तिची ना लय आठवण येते. आणि ती आता आली ना की मग मी सगळे हट्ट पुरून घेणार माझे. हो. आणि आजी मम्मी नाहीये ना तर रात्री कोणीच मला खुशीत घेऊन झोपत नाही ग. मम्मी नाही कोणी मला घासून पुसून आंघोळ बी घालत नाही. आणि सकाळी शाळेत जाताना कोणी ते डोक्याला तेल बी लावत नाही. आणि मम्मी मला पैसे द्यायचे ना 5000 रुपये बॉबीसाठी, ते बी कोणी देत नाही. आता मम्मी आली ना की तुम्ही बघाच माझे कसे लाड पुरवती ते. नाली बरं झालं बाई आलीस तू. या ऋतिकला बाई तूच समजव. सारखा आपल्या श्यामलचा दोसरा काढलाय बघ त्यानं. ऋतिक, श्यामलताई येतीलच, पोहोचतील घरी. अहो परत एकदा फोन लावून बघा ना उचलती का. मी तोर ना मम्मीची वाट बघतो बाहेर. नाही उचलत. खरं तर कधीच्याच पोहोचल्यात त्या. त्यांना जिथं पोहोचायचं होतं तिथं. माझ्या नवऱ्याला अडचणीत आणणार होती अरे तुझी आई. मग तिला कसं जिवंत ठेवणार?
आधीच मूर्ख होती, त्यात जे बघितलं ते गावात सगळ्यांना सांगायचा मूर्खपणा तिनं नक्कीच केला असता. त्यामुळं, फक्त त्यामुळं काही बोलायच्या आधीच कायमची बोलती बंद केली तिची. साकीची डेड बॉडी गेली कुठे? असं तर नाही झालं ना? साकीतल्या कुठल्या तरी माणसाने इथं पाहिलं आणि तो त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. नाही, तसं झालं असेल तर मी पुढता अडकेन. असं नाही झालं पाहिजे, असं नाही झालं पाहिजे. तो हॉस्पिटलमध्ये गेला, शुद्धीवर आला तर जामकरला सगळं सांगेन. मग जामकर मला काही सोडणार नाही. इतकी दिवस आर्याकडून पैसे मिळवण्यासाठी मी जी काही नाटकं करतोय ती सगळी पाण्यात जातील. असं नाही झालं पाहिजे. असं आता कोणी येते इथे, इथून सटकलं पाहिजे. अजून कशी घरी आली नाही? फोन पण उचलना झाली. आम्हालाच विचार तू. सवता तू घ्यायला गेला असतास तर आता पतूर घरी आली असती. ती आमच्याही जीवाला घोर लागला नसता. फोन उचलना झाली. बाई, एखाद्या माणसानं किती यंदा असावं. आता जिथं कुठं आहे तिथं फोन करून सांगायला नको का? आज येऊच दे तिला घरी, चांगलंच बघते तिच्याकडं. पप्पा पप्पा तुम्ही गेला असता ना तर मग मम्मी आले असते आता पतूर. नाही ते काय सुद्या, अरे जरा त्या गोपाळकडे बघ, कसा बायकोच्या मागं पुढं करत असतोय. नाही तर तुला आहे ना बायकोची काळजीच घ्यायला नको. मी तर म्हणते ना सुद्या, तुला आहे ना खरं म्हणजे ना या लाली सारखी बायको पाहिजे होती, मुठीत ठेवणारी, म्हणजे कळलं असतं तुला. हा लाले, लाले, एवढं काय झालं त्याच कायला? नाही, काय नाही. हा, ज्याच्या मनात पाप असतो ना तेच माणूस असं जाचकत. ए बघा, हिने काय कारनामा वगैरे काय केलाय का काय नक्की बघा.